स्त्री ही एक कुटुंबाची एक आयडेंटिटी आहे. म्हणजे तिच्यावर अख्खं कुटुंब अवलंबून असतं. तर तिचं मानसिक स्वास्थ्य त्या अर्थाने किती महत्त्वाचं आहे. ह्या बंधत्वाच्या समस्येमुळे बऱ्याचशा महिलांना एक गिल्ट असतो की जेव्हा की त्या स्वतः त्या ह्याच्यासाठी कारण नसतात खरं तर, पण तो एक गिल्ट असतो की आपण कुठेतरी कमी पडतो आहे का. करिअर कडे मुली लक्ष देत आहेत, वय वाढत चालली आहेत लग्नाची, आणि अनेक कारणं आहेत की ज्यामुळे अनएक्सप्लेन्ड आपण म्हणू की ज्याला कदाचित काही मेडिकली काही कारणही नसतात, बट ही समस्या आहे. वैदिक सायन्सेसच्या माध्यमातून तुम्ही तात्पुरतं नाही तर एक लॉंग टर्मचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. नमस्कार, मी सृष्टी. तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, नुकताच आपण जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. व्यक्ती म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासोबतच कुटुंब आणि समाजाला घडवण्याची जबाबदारी देखील महिला समर्थपणे पार पाडतात. याचे ऋण मानावे तेवढे कमीच आहेत. जबाबदाऱ्यांचं ओझं समर्थपणे पेलणारी तुमच्या आमच्या घरातील प्रत्येक स्त्री खऱ्या अर्थाने सुपर वुमनच आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आपण आजच्या महिलांचं विश्व व्यापणाऱ्या महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा करतोय. महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत निलिमा रघुनाथ येमूल. निलिमा रघुनाथ येमूल या वैदिक परंपरा आणि आधुनिक मानसशास्त्राचा संगम साधून महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करतायत. नमस्कार निलिमा मॅम, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. या मुलाखतीला सुरुवात करताना माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण जेव्हा महिलांच्या आरोग्याबाबत बोलतो तेव्हा प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की महिलांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे आणि आताही ती परिस्थिती फारशी काही बदललेली नाही आहे. तर महिलांच्या मानसिक आरोग्याबाबतचं सध्याचं चित्र नेमकं कसं आहे, काय सांगाल? खरं सांगायला गेलं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे आत्ता सध्या आपण महिलांच्या शारीरिक स्वास्थ्याकडे आत्ता कुठे थोडंसं लक्ष द्यायला लागलो आहे, पण मानसिक स्वास्थ्य म्हणाल तर आत्ताही ते दुर्लक्षित आहे. म्हणजे महिलांना याची जाणीवच नाही आहे की आपल्यालाही काही मानसिक वेदना असू शकतील. कारण त्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांमध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की स्वतःला आपल्याला काय हवं आहे ह्याचं लक्षातच येत नाही म्हणजे त्यांच्या. सो आता असं आहे की जितकं शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. कारण स्त्री ही एक कुटुंबाची एक आयडेंटिटी आहे. म्हणजे तिच्यावर अख्खं कुटुंब अवलंबून असतं. तर तिचं मानसिक स्वास्थ्य त्या अर्थाने किती महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की स्त्रीचं मानसिक स्वास्थ्य हे एका कुटुंबाला किंवा आपण म्हणू एक पुढच्या पिढीला आणि पूर्ण कुटुंबाला आरोग्याकडे आणि सक्सेसकडे नेण्यासारखं आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य, स्त्रीचं मानसिक स्वास्थ्य ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि मॅडम, आपण जर पाहिलं तर वंध्यत्वाची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते. यावर मात करण्यासाठी अनेक महिला म्हणजे आधुनिक उपचार घेत आहेत, त्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशा महिलांना आपण समुपदेशन करता, तर नेमकं या ज्या महिला आहेत त्या कोणत्या विचारांमध्ये असतात, कोणते विचार त्यांच्या डोक्यात सतत चालू असतात? मातृत्वासाठी ट्रीटमेंट घेणाऱ्या महिलांच्या मनामध्ये अनेक विचार असतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा विचार हा असतो की माझ्यात काही कमी आहे का, जर मी ह्याच्यामध्ये सक्सेस नाही झाले तर माझ्या कुटुंबावर काही परिणाम होईल का, म्हणजे माझ्या आयुष्यावर त्याचा काही परिणाम होईल का, जेव्हा की त्यांच्या हातामध्ये काही नसतं आणि हेल्पलेस फील करतात. तर मग त्यावेळेला त्या म्हणजे कुठल्या सोशल फंक्शनमध्ये जाणं टाळतात. कारण मग लोक विचारतील की काय म्हणजे कधी देणार गुड न्यूज, किंवा कधी म्हणजे अशा प्रकारे
ते सोशल आयसोलेशन होतं त्यांचं बऱ्याच वेळेला, कारण की त्यांना अवॉइड करायचे असतात असे प्रश्न, अशा गोष्टी. तर त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो, त्यांना योग्य म्हणजे स्वतःचा सेल्फ अवेअरनेस, समुपदेशनामधनं त्यांना योग्य माहिती देतो आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. आणि ज्याला आपण म्हणू एक सकारात्मक दृष्टिकोन, हा फार महत्त्वाचा आहे ह्या ट्रीटमेंटमध्ये. तर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर मेडिकली सुद्धा त्या फिट राहू शकतात. सो आम्ही आमच्या उपदेशनामधनं त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतो. आणि या संदर्भातली काही उदाहरणं मॅडम? जसं की मी म्हटलं, उदाहरण म्हणजे बऱ्याच वेळेला तर कुटुंबालाही माहीत नसतं की त्या ट्रीटमेंट घेत आहेत म्हणून. तर त्याच्यामुळे विचार आपल्याला ह्याच्यात सक्सेस मिळेल की नाही, हाच सगळ्यात मेजर विचार असतो त्यांचा, की माझं हे कधी थांबणार आहे, माझी काय चूक आहे की मला हे म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून परत इथल्यासाठी वेळ काढावा लागतो आहे. सो हे फार प्रकर्षाने हे विचार त्यांच्या मनामध्ये असतात, की ज्याला आपण एक गिल्ट म्हणू, की माझ्यातच काही कमी आहे का, हे विचार फार असतात. आणि मॅडम, आपण वैदिक मानसशास्त्र या विषयावर संशोधन करत आहात. तर भारतीय परंपरेत शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. तर 21व्या शतकातील महिलेचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे जे आहे संशोधन, वैदिक मानसशास्त्र जे आहे, ते कशा प्रकारे गेम चेंजिंग ठरू शकतं, काय सांगाल? वैदिक मानसशास्त्रामध्ये आपण भगवद्गीता म्हणा किंवा उपनिषद म्हणा, ह्याच्यामध्ये खूप सुंदर स्वरूपामध्ये मानसिक स्वास्थ्याचे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सो त्या ह्याच्यामध्ये वैदिक सायन्स हे जे आहे, हे फक्तच तुम्हाला म्हणजे टूल्स देत नाही की तुम्ही सिच्युएशन कशी हँडल करा, पण ते तुम्हाला सक्षम बनवतं. म्हणजे मानसशास्त्रामध्ये वैदिक सायन्सेसच्या मनासोबतच इतक्या गोष्टी जुडलेल्या आहेत की आपण म्हणू चित्त, बुद्धी आणि अहंकार, ह्या सगळ्या गोष्टींवरती वैदिक शास्त्र हे आपल्याला मार्गदर्शन करतं. तर त्यामुळे आपल्याला एक सेल्फ अवेअरनेस, इनर आयडेंटिटी ज्याला आपण म्हणू, इनर पीस, म्हणजे आपला स्वतःशी स्वतःचा संगम होतो आणि आपण आपल्यामध्ये काय चाललेलं आहे किंवा आपल्याला काय हवं आहे, आपल्या काय भावना आहेत, ह्याच्याशी आपण रुबरू होतो. आणि ह्या वैदिक सायन्सेसच्या माध्यमातून तुम्ही तात्पुरतं नाही तर एक लाँग टर्मचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. आणि ह्याच गोष्टीला एक नवीन मॉडेल आपण देऊ शकतो वैदिक सायन्सेसच्या. आणि मॅडम, जसं आता तुम्ही वैदिक मानसशास्त्र त्याबद्दल सांगितलं, पण आपण जर बघितलं तर फिजिकल, सायकोलॉजिकल हेल्थ याबाबतचा जो कंटेंट असेल, व्हिडिओज असतील, ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. म्हणजे केवळ व्ह्यूजसाठी वाटेल ते सल्ले दिले जातात. तर याकडे आपण नेमकं कसं पाहता? ॲक्च्युली मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे, म्हणजे ह्याला सायंटिफिक बेस असणं हे फार महत्त्वाचं आहे. हल्ली रील्स वगैरे होतात, सोशल मीडियावर खूप सारे कंटेंट आहेत, बट त्याची सायंटिफिक पात्रता आणि एक्सपर्ट्सने दिलेलं काय म्हणू आपण इन्फॉर्मेशन ही चेक करणं फार गरजेचे आहे. कारण मेंटल हेल्थ म्हणजे एक मेडिकल सायन्सच आहे. सो आपल्याला वाटलं म्हणून किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून न करता त्याची ती सायंटिफिक नॉलेज हे चेक करणं फार गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही एक दिव्य शांती वेलनेस सेंटर
असं सुरू करण्याचं एक आमचं नियोजन आहे, म्हणजे ऑन प्रोसेस आहे ती. तर त्याच्यामध्ये आम्ही एक होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू, की सर्वांगीण विकास मानसशास्त्रीय दृष्टीने, त्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॅनेजमेंट असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल आणि आयुर्वेदा, हे एक्सपर्ट्सच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक सेंटर उभं करतो आहोत, की जिथे तुम्ही स्ट्रेस रिलीफसाठी सर्व वयोगटासाठी, म्हणजे महिलांसाठी तर आहेच आहे, म्हणजे लहान मुलांसाठी असेल, वयस्कर लोकांसाठी असेल, इवन प्रोफेशनल्ससाठी असेल, की ज्या पद्धतीचा ताण आपण आपल्या आयुष्यामध्ये आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ताण आहेत. सो ताण हा ताण आहे, म्हणजे तो कोणत्या कारणाने आहे ही वेगळी गोष्ट. सो त्याच्यासाठी हे एक होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू, की एक रिलॅक्सिंग सेल असू शकेल, की जिथे तुम्ही तुमचा स्ट्रेस बस्टर ज्याला म्हणू आपण ती करू शकता. ओके. आणि मी एक ॲप तयार केला आहे, तो आपण गुगल प्ले स्टोअर आणि ह्याच्यावर आहे, ॲपल स्टोअरवरती. फर्टिली वेल नावाचा ॲप आहे. तर तो पर्टिक्युलरली मी हे जे वंध्यत्वाची ट्रीटमेंट जे घेतात, तर त्यांच्यासाठी मी डेव्हलप केला आहे. कारण की संशोधनादरम्यान मला असं लक्षात आलं आहे की आपण एखाद्या गायनेकोलॉजिस्टकडे गेलो की ते फक्त मेडिकल ट्रीटमेंटवरती भर देतात, आणि मानसिकदृष्ट्या जे आहे तर ते उपदेश नाहीच आहे. म्हणजे आणि उपदेशक असले जरी ना, तरी महिलांना तेवढी कम्फर्ट नाही आहे की ते तेवढा वेळ काढून त्या म्हणजे मेंटल हेल्थसाठी टाईम काढतील असं. सो हे जेव्हा मला जाणवलं, तेव्हा मग मी असा विचार केला की आपापल्या कम्फर्ट झोनमध्ये त्या बघू शकतील, कारण हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी एक माइंडफुलनेस बेस्ड ॲप तयार केला आहे, की जो स्ट्रेस रिलीफ करतो, प्लस जे सामाजिक अपेक्षा असतात लोकांच्या आणि त्याच्यामुळे होणारा जो परिणाम आहे, मनावरती होणारा जो परिणाम या महिलांच्या, तर त्याच्यासाठी मी एक असा ॲप डेव्हलप केला आहे. तर तो फार उपयोगी ठरेल असं मला वाटतं. ओके. अगदीच मॅडम, म्हणजे मोलाचे विचार तुम्ही आमच्यासमोर मांडलेत. जाता जाता महिलांना, तरुण युवतींना आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय सल्ला द्याल? ॲक्च्युली आत्ता एवढं करिअर ओरिएंटेड हे झालेलं आहे जग. सो प्रत्येकजण खूप धावपळीच्या ह्याच्यामध्ये आहे, आणि आपल्याला स्वतःला जेवायला वेळ नाही आहे, तर आपण असं म्हणू की मानसिक स्वास्थ्यासाठी कुठून वेळ काढणार. बट हे काढणं फार गरजेचं आहे, कारण हा बेस आहे. तुमचं मानसिक स्वास्थ्य जर बरोबर असेल, हेल्दी असेल, तर तुम्ही आयुष्यातल्या सगळे माइलस्टोन अचीव करू शकता. तर ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एक वेळ काढणं फार गरजेचं आहे. सेल्फ अवेअरनेस, इमोशन्सचे तुमच्या, ज्याला आपण भावना म्हणू, की तुमच्या भावनांना तुम्ही लेबल करणं, की मला आत्ता या क्षणाला काय वाटतं आहे, आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन करणं हे फार गरजेचं आहे. सो हे ध्यान, मेडिटेशन, माइंडफुलनेस, लाईफस्टाईल चेंजेस ह्याच्यातून तुम्ही अचीव करू शकता, आणि हे फार गरजेचं आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, इतकी महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना दिली. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.